गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण बघत आहोत पेपर 1 चे IMP क्वेश्चन्स. IMP ऑफकोर्स इज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर काय काय असे स्पेसिफिक टॉपिक्स आहेत जे मला असं वाटतं की पेपरला येऊ शकतात, तर ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. ऑफकोर्स मी याच्यासाठी PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स स्टडी केलेले आहेत, त्या हिशोबानेच मी तुम्हाला हे पॉइंट्स दिलेले आहेत. ओके, तो फर्स्ट टॉपिक आहे रोगनिदान अँड पॅथोफिजिओलॉजी वाला. त्याच्यावर स्पेसिफिकली असं काहीच इम्पॉर्टंट मला भेटलेलं नाहीये, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. त्यानंतर परीक्षा. परीक्षा टॉपिक आपण ऑफकोर्स केलेला आहे. त्यामध्ये टाइप्स ऑफ परीक्षा कोणकोणती आहे? रोग परीक्षा, रोगी परीक्षा. ऑफकोर्स त्याच्याबद्दल डिटेल माहिती असलीच पाहिजे. त्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला भरपूरदा विचारतात एक्झाम मध्ये. ओके, आणि त्यानंतर रोग परीक्षा, रोगी परीक्षा, इंडिव्हिज्युअल सुद्धा SCQs आलेले आहेत. ठीक आहे, त्यात टाइप्स वरती जास्त भर सगळ्यांनी द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ रोगी परीक्षा या टॉपिक वरती अष्टविध, दशविध, षडविध परीक्षा एवढ्यांदा रिपीट झालेले की मी काउंट सुद्धा ठेवू नाही शकत. षडविध परीक्षा ऑफकोर्स म्हणजे एवढं इम्पॉर्टंट नाहीये. पंचविध, षडविध सेमच आहे. आणि जर तुम्ही अष्टविध, दशविध आणि षडविध केले तर तुमचे द्विविध, त्रिविध बाकी सगळ्या परीक्षा ऑटोमॅटिकली कव्हर होत आहेत. तर तुम्हाला इथं स्ट्रेस घेण्याचा विषय नाही. एवढे 3 परीक्षा कव्हर केले की तुमचा हा टॉपिकच कव्हर होतोय. आणि मॅक्झिमम चान्सेस असतात की एक LQ ह्या टॉपिक वरून पडणारच परीक्षा. ह्या टॉपिक वरून ती अष्टविध असू शकते, दशविध असू शकते, काही असू शकते. ठीक आहे. त्यानंतर सपेक्ष निदान. सपेक्ष निदान म्हणजे ऑफकोर्स आपण बघितलं होतं व्याधी व्यवच्छेद निदान. हा टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे. त्यामध्ये उक्त आणि अनुक्त व्याधीची तुम्हाला फक्त वर्णन करायला विचारलेलं आहे 2-3 ठिकाणी. बट सिन्स ते 3 मार्कर होतं, तर आपल्याला तर 3 मार्कर नाहीये. सो तुम्हाला उक्त, अनुक्त प्लस अनुक्त व्याधी आणि निदान पंचकाचं रिलेशन किंवा को रिलेशन काय आहे, अनुक्त व्याधी म्हणजे काय, हे सगळे 2-3 पॉईंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण ते एक पण आतापर्यंत जे 2 बॅचेस गेले त्यात विचारलं गेलेलं नव्हतं. उक्त आणि अनुक्त हे जुन्या बॅचेस मध्ये विचारलेलं गेलेलं आहे. त्यानंतर उपशय अनुपशय एक SCQ फिक्स असतो. लाईक मेंटली प्रिपेअर राहा. उपशय अनुपशयवरती SCQ असतोच. आणि तो कशावर असतो? स्पेसिफिकली त्याच्या टाइप्स आणि गिवन त्याचे एक्झाम्पल्स वरच असतो. सगळ्यांना याचे 18 टाइप्स प्लस त्याचे एक्झाम्पल्स पाठ असलेच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर दोष विकृतीमध्ये हेतू हा पूर्ण टॉपिक LAQ साठी 2 पेपरमध्ये याच्या आधी आलेला आहे. त्याच्यात हेतूचे किती प्रकार आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आय गेस जवळ आपण 16-17 प्रकार बघितलेले. 14 तर होतेच, पण त्याला सुद्धा मी ऍडिशनल तुम्हाला काही ऍड करून सांगितले होते. तर हेतूचे जवळ असं 16, 17, 18 प्रकार काहीतरी पडतात. ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर आवरण, आशय, अपकर्ष गती SAQ ला याच्या आधी आलेले आहेत. सेपरेट येऊ शकतात. आवरण वेगळा येईल, आशय, अपकर्ष गती हे सेपरेटली येईल. पण दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. परिध्वमान दोष म्हणजेच काय? आपण हे ऑलरेडी केलेले परिध्वमान दोष. म्हणजे तुम्हाला हे प्रिपेअर पाहिजे की परिध्वमान दोष म्हणजे आले तर आपल्याला ते 6 टॉपिक्स लिहायचे आहेत. कोणते 6? क्षय, प्रकोप, प्रसर, स्थान संचय, व्यक्ती आणि भेद. ठीक आहे. हे आपल्याला माहितीच पाहिजे. ते लिहायचंय तुम्हाला. हा क्वेश्चन आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला लिहायचंय. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावरती SAQ पण आलेला आहे, याच्या आधी विसरू नका. त्यानंतर दोषगती, रोगमार्ग. एक SAQ ऑलमोस्ट पेपर्स मध्ये फिक्स असतो. दोषगती इंडिव्हिज्युअल येतो, दोषगतीवर येऊ शकतो, रोगमार्गावर येऊ शकतो. दोन्ही मिक्स करून विचारू शकतात. टाइप्स दोषगतीचे खूप महत्वाचे आहेत. एकूण 9 टाइप्स पडतात दोषगतीचे, तर ते तुम्ही केलेच पाहिजे. इट इज व्हेरी नेसेसरी. ठीक आहे. एक्झाम्पल्स पण माहिती असले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल रोगमार्ग तुम्ही एक्सप्लेन करतायत, अभ्यंतर रोगमार्ग आहे. अरे पण एखादा डिसीज तुम्ही लिहिणं तिथं अपेक्षित आहे. बाह्य रोगमार्ग की हे एक्सटर्नली असतात. अरे पण एक्सटर्नली असतात मान्य आहे, पण तुम्ही तिथे लिहा ना की तुम्हाला शीतपित्त होऊ शकतं, उदर्द होऊ शकतो, कोट असू शकतो, कुष्ठ असू शकतो. 4 व्याधी तर मीच तुम्हाला सांगितले इथं, आणि मी तर प्रिपेअर पण नाही केलंय. तर तुम्ही 8-9 व्याधी तर लिहू शकता प्रिपेअर करून. ते तुम्ही इथं प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर स्त्रोतदृष्टीमध्ये सामान्य हेतू आणि सामान्य कारणचा श्लोक आहे. दोन्ही आपण पाठ केलेला आहे. ते दोन्ही तुम्ही करायचं आहे. ठीक आहे.
सामान्य हेतू आणि सामान्य कारण वरती एवढ्यांदा क्वेश्चन आलेला आहे. एलएक्यू मध्ये सुद्धा सामान्य हेतू सामान्य कारण विचारून इंडिव्हिज्युअल स्त्रोतच विचारलं गेलंय. तर इम्पॉर्टन्स तुम्ही समजू शकता की सामान्य हेतू आणि कारणाचं किती जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ आर्म मध्ये डेफिनेशन, प्रकार, सामान्य लक्षण इम्पॉर्टंट आहे. युजली 3 मार्कर्सला आर्म जास्त विचारत होते. 5 मार्कर्सला मला स्पेसिफिकली वाटत नाहीये, पण तरी सामान्य लक्षण किंवा तू हे कॉम्बिनेशन दोषपाक, धातुपाक सोबत कंबाईन करून सोबत तुम्हाला आर्म विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर असेसमेंट ऑफ आर्म मध्ये सामनिराम दोष, सामनिराम पुरुष. सामनिराम पुरुष वरती 2-3दा प्रश्न आलेला आहे. सामनिराम दोष मध्ये ते एक्सचेंज होत असते. एक्सचेंज होत असतेचा अर्थ काय? कधी वात विचारतात, कधी पित्त विचारतात, कधी कफही विचारतात. सो तुम्हाला तिन्ही प्रिपेअर ठेवायचं आहे. त्यानंतर आहे आपलं स्थान संशय आणि पूर्वरूप. ऑफकोर्स आपल्याला पूर्वरूप वरती एक एलएक्यू हा फिक्सच असतो. पूर्वरूप वरती एक एलएक्यू येतो. ऍक्च्युली ते रूप आणि पूर्वरूप पैकी एक असते, पण मॅक्झिमम चान्सेस असतात की पूर्वरूप वरच येते. ठीक आहे. आणि रूप वरती एलएक्यूचे चान्सेस जास्त, एसएक्यूचे चान्सेस जास्त असते. सो एलएक्यूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पूर्वरूप प्रिपेअर करायचं आहे. त्यात मग तुम्ही काय काय लिहिणार? पूर्वरूपची व्याख्या लिहिणार, सिनॉनिम्स लिहिणार, परत प्रकार लिहिणार, प्रकाराला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार, कोणानुसार कसे प्रकार, सामान्य असते, विशेष असते, परत एक मानसिक असते, एक शारीरिक असते, शरीर मानसिक असते. हे सगळे डिटेलमध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करायचंय आणि एक्झाम्पल्स लिहायचे सगळ्यांचे. ठीक आहे. महत्व पण इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टन्स. ठीक आहे. त्यानंतर दुष्य दृष्टी. दुष्य दृष्टी हा टॉपिक मधून मला स्पेसिफिकली मल दोष धातूचे वृद्धिशयपैकी एक युजली विचारतात. आता ते हर वर्षी नाही आलेलं आहे, पण हा एक सर्टन पॅटर्न फॉलो केलाय. मागच्या वर्षी आला होता, म्हणजे ह्या बॅचला आलेला आहे, तर नेक्स्ट बॅचला त्याच्यावर क्वेश्चन आहे. परत एक बॅचला आहे, परत एका बॅचला नाहीये. तर हा पॅटर्न युजली यांनी फॉलो केलेला आहे यावाल्या क्वेश्चननी. मल दोष धातू वृद्धी आणि क्षयनी. तर एखादी येऊ शकते, पण टेन्शन घेण्यासारखा विषय आहे का तो? नाही, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना. सो टेन्शन कशाला घ्यायचं? ऑल स्त्रोतस, दृष्टी, कारणे आणि लक्षणे तर घ्यायचेच आहे. सगळ्या स्त्रोतसचे तुम्हाला पाठ करणेच आहे, कारण दरवेळेस चेंज होत असतं. पण मोस्ट कॉमन कोणकोणते आलेले आहेत ते सुद्धा मी काढून ठेवले तुमच्यासाठी. रस, रक्त, प्राण, अन्न, उदक, शुक्र आणि मूत्र हे मोस्ट कॉमनली विचारले गेले. यू वोंट बिलीव्ह, नवीन सिलेबस नुसार हा फर्स्ट पेपर असून सुद्धा सिनियर्सला, तुमचे जे रिस्पेक्टिव्ह सिनियर्स असतील त्यांना शुक्रवह स्त्रोतस विचारलं गेलं होतं. शुक्रवह स्त्रोतस. तर तुम्ही अंडरस्टँड करू शकता की ते किती जास्त कॉम्प्लिकेट करू शकतात. हे स्पेसिफिकली जे 7 काढलेत ना मी तुमच्यासाठी, हे मोस्ट रिपीटेड विचारले गेलेत. बाकी तर कमी विचारलेत. माउंट समेत नॉर्मली कोणी विचारलं गेलेलं नाहीये जास्त. ठीक आहे. पण रस, रक्त, प्राण हे पण करताना स्त्रोतच मात्र सगळे करा, ते इम्पॉर्टंट आहे. प्लस तुम्हाला हेल्पफुल पण आहे पुढच्यासाठी. त्यानंतर संप्राप्ती ह्या टॉपिक वरती एक एलएक्यू असतो, असं कन्सिडर करून चालायचा. प्रकार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याचे पण. त्यानंतर रूपवर पण एलएक्यूच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करा. याच्यात काही स्पेसिफिक नाहीये, पण रूपवरती पण एलएक्यू आलेला आहे. संप्राप्तीवर सुद्धा एलएक्यू आलेला आहे, पूर्वरूपवर सुद्धा एलएक्यू आलेला आहे पीवायक्यूज मध्ये. व्याधी नामकरण वरती मला स्पेसिफिकली एसएक्यू एलएक्यू काही भेटलेलं नाहीये, पण बेसिस मात्र विचारतात ते एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून. एलएक्यू एसएक्यू मला स्पेसिफिक असे भेटले नाही. ठीक आहे. त्यानंतर व्याधी, व्याधी या टॉपिक वरती प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेसिफिकली कोणता प्रकार? तर सप्तविध व्याधीवरती एलएक्यू सुद्धा आलेला आहे पेपरमध्ये की सप्तविध व्याधी स्पष्ट करा. आणि तुम्हाला एलएक्यू ला आहे व्याधी हा टॉपिक, तर येऊ शकतो एलएक्यू. त्यानंतर अष्टनिंदितीय. अष्टनिंदितीय वरती हा कसला टॉपिक आहे? डीकेचा टॉपिक आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल. आता पण डीकेचा टॉपिक आहे, तरी जरी तो तुम्हाला एसएक्यू ला भरपूरदा विचारलं गेलेला आहे. ठीक आहे. आपल्याला डीकेचा टॉपिक आहे, मी हे सुद्धा एक्सप्लेन केलं. जुन्या बॅचेसला डीकेचा टॉपिक हा नव्हता, म्हणून त्यांच्या वेळेस तर भरपूरदा रिपीट सुद्धा झालेला आहे. त्यात मॉडर्न कोरिलेशन्स इक्वली इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल, तो ग्रोथ हॉर्मोन कमी आहे तर जास्त आहे, तर द्वार्फिझम आणि ते जायजंटिझम होऊ शकतं. तर ते कोणाशी रिलेट करणार तुम्हाला? कोणाशी रिलेट करणार? अतिरस्व, अति दीर्घ अशी रिलेट करणार ना तुम्ही. तर हा कोरिलेशन तुम्हाला जमलं पाहिजे तिथं. ठीक आहे. ते तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर जनपद ध्वंस विकार, अगेन डीकेचा टॉपिक आहे, पण त्यात सुद्धा साधारण असाधारण हेतू विचारले गेलेले आहेत. ठीक आहे.
त्यानंतर जनपद वंश झाल्यानंतर आपल्याला निदान अर्थकर व्याधी, अगेन एमकेचा टॉपिक आहे, महत्वाचा आहे. व्याधी हेतू लिंग संकरवरती सुद्धा एससीक्यू याच्या आधी आलेला आहे. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे निदान अर्थकार रोग. व्याधी क्षमत्वावरती हे 5 असे टॉपिक्स भेटलेले आहेत मला, ज्याच्यावरती मोस्ट ऑफन रिपीटेड क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. पहिला काय, इम्युनिटी अँड क्लासिफिकेशन शिकवलेलं आहे, सो टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सातम्या आणि त्याच्या प्रकारवरती एससीक्यू मात्र विचारले गेलेले आहेत, एलएक्यू येत नाही. द्विविध आणि चतुर्विध ओज वरती सुद्धा एससीक्यू आलेलं आहे. तुम्हाला तिथं रेफरन्स विचारले गेले, कोणी द्विविध सांगितलं, कोणी चतुर्विध सांगितलं, हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. त्याचे नाव तर तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यानंतर विकार, विघात, भाव, अभावच्या रेफरन्स मध्ये तुम्हाला एक एलएक्यू आलेला आहे. रिसेंटली तुमच्या सिनियर्सला सुद्धा आलेला आहे विकार, विघात, भाव आणि अभाव मध्ये. त्यानंतर बलवृद्धिकर आणि शरीरवृद्धिकर भावावरती एसक्यू आलेले आहेत. त्यानंतर रोगी बल परीक्षामध्ये दशविध परीक्षा इम्पॉर्टंट आहेत. आपलं सत्म्य, सातम्य, आहार, वय, तेव्हाला लिहून टाकायचा श्लोक. त्यानंतर धातुपाक मध्ये काय काय आलेलं आहे आता ते पण सांगते. दोष आणि धातुपाकचे एक्झाम्पल सकट तुम्हाला एक्सप्लेन करायला एसक्यू ला एकच बॅचला आलेला आहे. जास्त मला डिटेलमध्ये तिथे कोणत्याच दुसऱ्या बॅचेस मध्ये रेफरन्स भेटलेला नाहीये. ओज दृष्टीचे कारण, ते स्टेजेस आहे ना, ओजक्षय, ओजक, परत व्यापद आणि विस्रवंस, हे जे स्टेजेस आहे हे भरपूरदा एसक्यू ला आलेले आहेत. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी ह्या टॉपिक वरती एसक्यू एकदा आलेला आहे. सेल इंजुरी आणि त्याचे मेकॅनिझम, सेल अडॅप्टेशन असे, इरेग्युलर सेल इंजुरी असू दे किंवा इरिव्हर्सिबल किंवा रिव्हर्सिबल असू दे, ते इंडिव्हिज्युअल सुद्धा तुम्हाला एलएक्यू ला विचारले गेलेले आहेत. सेल इंजुरी अगेन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, सेल डेथ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही टॉपिक एलएक्यू ला येऊ शकतात. त्यानंतर शॉक हा काय आहे, अगेन एसक्यूचा टॉपिक आहे. आय गेस 2 बॅचेसला विचारले गेलेले आहे त्यांनी शॉक. त्यानंतर डिफरन्स बिटवीन बेनाइन अँड मॅलिग्नंट ट्युमर, फेवरेट एसक्यू आहे त्यांचा, भरपूर बॅचेसला विचारले गेलेले आहे. त्यानंतर एम्बॉलिझम आणि थ्रोम्बोसिस, हे रेअरली भेटलंय मला, एकच याच्यात भेटलेलं आहे, पण तुम्ही प्रिपेअर करा सेफ्टी पर्पजेससाठी. त्यानंतर इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स, अगेन डीकेचा टॉपिक आहे, सो स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. पण मोस्ट रिपीटेड क्वेश्चन त्याच्यामधला काय, तर व्हायरस आणि बॅक्टेरियाचा डिफरन्स त्यांनी विचारलेला गेलाय, तुमच्या सिनियर्सच्या बॅचलाही असेल. त्यानंतर डिफिशियन्सी डिसऑर्डर्स अँड न्यूट्रियन्स, हे विचारलं जाऊ शकतं. सपोज कोणते न्यूट्रियन्स आहे बॉडीमध्ये, मॅक्रो, मायक्रो, त्यांच्या डेफिशियन्सीने काय होतं, व्हिटॅमिन बीचा डेफिशियन्सीने काय होतं, सीचा, डीचा. मला बेसिक माहिती असतं, तेवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. कमीत कमी 3 मार्क तर भेटतातच. त्यानंतर मॅरास्मस वर्सेस क्वायशरकर, याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो. व्हॉट आर दीज? दीज आर PEMs, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. ओके. उपद्रव एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे, जास्त मला काही रेफरन्स भेटलेला नाहीये त्याचा. ते एमसीक्यू ला विचारतात ना, उदरक आणि उपद्रव मध्ये काय डिफरन्स आहे ते सांगा म्हणून. ते एमसीक्यूचा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. व्याधी बल परीक्षा, परत त्याचे पॅरामीटर्स आहे सर्टन 8-10 पॅरामीटर्स जे काही असतील त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते लिहू शकता. पण त्याच्यात पण सिनियर्सला तुमचा क्वेश्चन होता, स्पेसिफिक नव्हता, त्यांनी फक्त व्याधी बल परीक्षा कसं करणार हे विचारलं होतं. तर ते बाकी कंटेंट तुम्ही तुमच्या मनाने लिहा, असा सीन होता तो. तर ते पण तुम्ही लिहू शकता. पण त्याच्या आधी आम्हाला रोगी बल परीक्षा आणि व्याधी बल परीक्षा या दोन्ही टॉपिक वरती याच्या आधी क्वेश्चन्स नव्हते, सिन्स ते त्यांना तो टॉपिकच नव्हते. पण तुम्हाला इंट्रोड्यूस झालेले तर तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्स असणार आहेत, ही गोष्ट ध्यानात घ्या. ठीक आहे. त्यानंतर साध्यत्वावरती तुम्हाला ऑफकोर्स फीचर्स विचारू शकतात. ते डिफरंट साध्याचे काय, कृच्छ साध्याचे काय, याप्याचे काय, अनुपक्रम्यचे काय, तर हे सगळ्यांचे फीचर्स तुम्हाला माहिती पाहिजे. आपण ऑलरेडी चरकमध्ये ते लास्ट इयरला केलेलं आहे. परत करूया, परत लिहूया. ठीक आहे. आपण वाघभटमध्ये पण केलं होतं. वैद्याचे गुण माहिती पाहिजे, वैद्याचा श्लोक माहिती पाहिजे, त्याचे 4 गुण असतात ना, दुष्टकर्माता, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. एवढं डिटेलमध्ये तुम्ही एवढे टॉपिक्स कव्हर केले पेपर 1चे, तर आय फील माय गट इन्स्टिंक्ट्स 85 to 90% पेपर तुमचा कव्हर होतोय. 10% ची आपण थोडी मार्जिन ठेवूया, कारण वी नेव्हर नो, NCSMचा मन बदलला तर ते पेपरही बदलू शकतं. MUHS वरती पण माझा काही एवढा विशेष विश्वास राहिला नाहीये. पेपर
पॅटर्न दरवेळेस फॉलो होतो याची काही गॅरंटी नाहीये. पण ॲज आय फील की एवढं सिलेबस जर तुम्ही कव्हर केलं तर जवळ-जवळ 85% to 90% पेपर तुमचा कव्हर होईलच. So thanks for watching the video and all the best, all the very best for your exams. Thank you.